सुप्रभात बालमित्रांनो, एकही सेकंद वाया न घालवता आपण पाहूया 5वी स्कॉलरशिपमधील गणित विषयातील 10वे प्रकरण गुणाकार, त्यामधील स्वाध्याय 10.2. उघडा तुमचं पुस्तक आणि सगळ्यांचं लक्ष पुस्तकामधील पहिला प्रश्न दिलेला आहे. 27 शतक 3 दशक 5 एकक यांची क्रिया करायची आहे सांगितल्याप्रमाणे आणि त्याचं उत्तर किती असं प्रश्न विचारलाय. मग बघा किती सोपं आहे. 27 शतक, हे बघा 27 शतक म्हणलं की 2 शून्य, एकक दशक आणि इकडले सगळे शतक झाले म्हणून 27 शतक असं वाचन झालं. गुणिले 3 दशक म्हणजे हे एकक दशक, दशकच्या स्थानी 3 आलं. नंतर इथं गुणिले गुणिले वजाचं चिन्ह 5 एकक म्हणजे एवढंच. आता हे गुणाकार करायचं आहे आणि त्याला वेळ आहे फक्त 30 सेकंद. मग फटकन 1 2 3 शून्य आहे तर 1 2 3 शून्य द्या आणि 27 गुणिले 3 यांचा गुणाकार. 27 1 27, 27 2 54 आणि 27 त्रिक 81 झालं. आणि ह्याच्यामधून वजा 5 करायचं. मग 81,000तून 5 वजा केले तर 81,000 तर उरतच नाहीत, तर उरतील 80,885 नाही, 80,085 नाही तर 80,995. हे तुम्हाला ढळढळीत कळालं. 1,000मधून 5 रुपये गेले, 999 995 उरतात म्हणून 80,995 ही वजाबाकी जरी तुम्ही करून बघितली तर उत्तर तेच येईल. समजलं. पुढचा प्रश्न युक्तीनं सोडवा. बालमित्रांनो, हे बघा बरं रे, दुसरा प्रश्न काय दिले, गुणाकार दिलेत आणि काय म्हणले, या दोन गुणाकारांमधील फरक किती. हे आता आपल्याला गुणाकाराची गणित करायची आहेत पण युक्ती वापरून करायचे आहेत. बघता अलग लक्षात, बघता बघता तुमचे गणित येतील. आता हे बघा 3,450 गुणिले 20, 0 0 एकक स्थानी असेल तर 2 शून्य द्या, ह्याचं 1 शून्य आणि ह्याचं 1 शून्य आणि ह्या 2 न ह्या 345लाच गुणा. 5 दोन्ही 10ला 0, हा चाला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9 आणि 3 दोन्ही 6, हे आलं 69,000 आणि ह्याचा गुणाकार करायचा आहे. मग इथं सुद्धा काय, पहिल्यांदा 2 शून्य आहेत, इथं 2 शून्य द्या, नंतर ह्या 2 नच ह्याला गुणायचं. 5 दोन्ही 10ला 0, हा चाला 1, 4 दोन्ही 8 आणि 1 9 आणि 8 दोन्ही 16 आलं 1,69,000. अरे 1,69,000 रुपयातून 69,000 वजा करायचे म्हणजे उरले किती, 1,00,000. बघा ह्याच्यातून 69,000 जर वजा केलं तर उरतं 0 0 0 0 0 1,00,000. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती रे, पर्याय नंबर 3. सगळ्यांना समजलं. राईट, युक्तीनं सोडवा, युक्तीनं. बालमित्रांनो, तिसऱ्या गणितामध्ये आपल्याला फक्त प्रकरणाचं नाव आपलं गुणाकार आहे म्हणून तिसऱ्या गणितामध्ये पर्याय 1 2 3 4 मध्ये धडाधड गुणाकारच दिलेत आणि आपल्याला काय प्रश्न विचारलाय, यापैकी चुकीचं उत्तर कोणतं आहे. तर त्याच्यासाठी एक युक्ती सांगतो, तुम्हाला तर येतच आहे. 25 न ह्याला गुणायचं, उत्तर येते का बघायचं. 25 न ह्याला गुणायचं, हे उत्तर येते का बघायचं. 25 न ह्याला गुणायचं, हे उत्तर येते का बघायचं. 25 न ह्याला गुणायचं, हे उत्तर येते का बघायचं. हे तर आहेच, पण दुसरी एक युक्ती सांगतो. कोणत्याही संख्येला जर 25 न गुणायची वेळ पडली तर त्या संख्येला सगळ्यात पहिल्यांदा ती संख्या जशाल तसं लिहायचं. 2 2 2 4, त्याच्या पुढं 2 शून्य द्यायचे आणि त्याला 4 न भागायचं. हे लक्षात घ्या, 4 न भागलं की उत्तर येतंय. आता इथं सुद्धा 1236 आहे बघा, 1236 घ्या, त्याच्या पुढं 2 शून्य घ्या आणि त्याला 4 न भागा. त्याच्यानंतर इथं सुद्धा आहे बघा 45 48, त्याच्या पुढं 2 शून्य घ्या, त्याला 4 न भागा. इथं किती आहे 86 84, त्याच्या पुढं 2 शून्य आणि त्याला 4 न भागायचं. एखाद्या संख्येला 25 न गुणणं किंवा त्या संख्येच्या पुढं 2 शून्य देऊन 4 न भागणं म्हणजे उत्तर सेमच येते. म्हणून फटकन बघा आता किती फास्ट होतं आहे आपलं. 4 1 4, 4 25, 2 उरले, 4 25, इथं 2 उरले, 4 सख 24 0 0 55,600. हे उत्तर तर बरोबर आहे. इकडं 4 1 4, 4 त्रिकुम 12ला, 4 न 3ला भाग जात नाही 0, 4 चौक 16, 4 25, 4 सख 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36 आणि त्याच्या पुढं 2 शून्य 30,900. हेही बरोबर आहे. नंतर 4 1 4, 4 2 8, इथं 4 1 4, 2 उरले, 4 25, 4 सख 24, 4 7 28, 4 1 4 आणि त्याच्या पुढं 2 शून्य म्हणजे 2,17,000, 2,17,100. अरे हेही गुणाकार बरोबर आहे म्हणजे नक्कीच ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3 आहे. तरी करून बघा,
4 1 4 इथं 4 1 4 इथं 4 1 4 1 उरला 4 त्रिकुम 12 13 14 2 उरले 4 25 4 6 24 4 7 28 आणि 2 शून्य जशाला तसं 4 न शून्याला भागलं शून्यच येते म्हणून ह्याचं उत्तर 1,13,700 पण इथं दिले 1,03,702 हे पर्याय चुकीचं आहे आणि हेच आपलं उत्तर आहे पर्याय नंबर 3 झालं का नाही आपलं युक्तीनं फक्त 30 सेकंदात गणित. अरे बालमित्रांनो तुम्ही पहा आज सगळे गणित गुणाकाराचेच आवडतात आणि तुम्हाला माहिती आहे आज लोकमान्य टिळकांची जयंती आहे आणि लोकमान्य टिळकांनाही गणित फार आवडायचं बरं का समजलं का. पहा मग तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखं जर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर गणित विषय परफेक्ट करा. ह्या दोघाचा गुणाकार आधी करायचा ह्या दोघाचा गुणाकार आधी करायचा नाहीतर तुम्ही 30 आणि 12 15ची ह्यांची बेरीज आधी केला तर सगळं चुकलं. म्हणून कोणती क्रिया आधी करावी हेही कळायला पाहिजे. मग आता गुणाकार अरे शून्य असलं की लय खुश व्हायचं जशाला तसं शून्य द्या 3नच गुणायचं फक्त आता 5 त्रिक 15ला 5 हातचाला 1 8 त्रिक 24 आणि 1 25ला 5 हातचे आले 2 7 त्रिक 21 22 23 23ला 3 हातचे आले 2 3 1 3 आणि 3 आणि 2 5 उत्तर आलं 53,550 समजलं एवढं. तसंच इथं हे शून्य आहे ना शून्यच द्या मग 3नच गुणायचं 3 5 15ला 5 हातचा आला 1 3 1 3 आणि 4 3 2 6 आणि 3 1 3 आता हे 36,450 ह्याच्यात मिसळायचे आपल्याला बेरीज बनले उत्तर 0 0 0 0 5 आणि 3 8 आणि 1 9 90,000 पर्याय नंबर किती आला याचं उत्तर मग 1. समजलं सगळ्यांना किती एका मिनिटात व्हायलेत का नाही सांगा बरं युक्तीच्या साह्यानं. अरे बालमित्रांनो 5वी स्कॉलरशिपमध्ये हा 5वा प्रश्न फारच महत्त्वाचा आहे. बघा आता काय दिलंय 1400 गुणिले 500 श म्हणजे शहामृग श म्हणजे काय शतक मग 14 शतक असं लिहायचं एकक दशक आणि हे 14 शतक. पुन्हा काय म्हणले गुणिले 500 म्हणजे 500 एवढं समजलं. आता काय लग्नात आवश्यक असती नुक्ती आणि स्कॉलरशिपच्या गणितात उपयोगात पडती युक्ती म्हणून युक्तीनं गणित सोडवायचं. आता इथं शून्य आणि इथं शून्य जर दिसले रे धडाधड 1 2 3 4 शून्य लिहिले आणि 14 1 14 आणि 14 पंचे 70 लिहिलं की आपलं उत्तर झालं 7 लाख. भारत माता की जय पर्याय नंबर 1 चुकलं. आई तुम्ही म्हणताल सर इथं 7 लाख आहे तिथं 7 लाख आहे सर तुमची झोप झाली नाही का काय पर्याय नंबर 1च येत आहे. पण तसं नाही बालमित्रांनो दुसरा पर्याय पण वाचायचा. कधी कधी पटकन आपल्याला जर उत्तर कळालं तर मग आपल्याला असं होऊ शकते ते पण चुकतंय. इथं दिले 700 1000 1700 म्हणजे हे बघा पहिल्यांदा 700 लिहिलं आणि 1000 म्हणजेच काय रे एकक दशक शतक आणि हे झाले 700,000. अरे हे सुद्धा 7 लाख आणि हे सुद्धा 7 लाख. अरे म्हणजे पर्याय 2 पण येते का काय. अरे देवा बरं झालं एक राईट केलं नाही. तिसरा पर्याय बघायचा 7,000 शो. आता इथं 7,000 आणि श म्हणजे शतक एकक दशक आणि एवढे सगळे शतक 7,000 शतक. अरे पर्याय नंबर 3 पण यायला आहे. मग अशा वेळेला पर्याय 4 बघायचा. सर्व पर्याय बरोबर हे करेक्ट आहे म्हणून याचं उत्तर किती पर्याय नंबर 4 लक्षात ठेवा. बालमित्रांनो पुढचा प्रश्न 6वा. बापरे बापरे मला तर 6वा प्रश्न बघितलं की विश्वासच बसणं. हे 6वा प्रश्न इतका म्हणजे इतका अवघड आहे. किती अवघड आहे बघा. 150 न 25ला गुणा 25 न 1,11,150ला गुणा आणि त्याच्यानंतर शून्य. उत्तर किती 0. लक्षात घ्या ह्या शून्यानं ह्याला गुणलं उत्तर किती आलं रे 0. मग ह्याच्या शून्यानं ह्याला गुणलं उत्तर किती आलं 0. मग ह्या शून्यानं ह्याला गुणलं उत्तर किती आलं. म्हणून जर तुम्हाला 0 दिसलं तर लक्षात ठेवायचं ते 0 म्हणजे आपल्याला 2 मार्क मिळवून देणारा प्रश्न आहे. अतिशय सोपा पर्याय नंबर 3.
बालमित्रांनो बघा बरं 7वा प्रश्न काय म्हणले 435 गुणिले संख्या दिली आणि स्टार दिलेत त्याच्यात आणि या गुणाकारात स्टारच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता. आता बघा थोडंसं विचार करा थोडंसं विचार करा. हे 435 आहे गुणिले असं गणित आहे स्टार म्हणजे आता ह्या स्टारच्या जागी समान अंक आहे. मग आपण स्टारच्या जागी जर 0 जर घेतलं इथं तर हे किती होतील रे 10 म्हणजे 10 जर झाले तर आपल्याला उत्तर किती सोपं आहे 43 5च्या पुढे 1 0 दिलं झालं उत्तर. मग आता हे 4350 आहे पण इथं तर 5 स्टार स्टार 0 दिले म्हणजे हे उत्तर येऊ शकत. इथं 5 आहे इथं 4 आहे हे उत्तर येणार का नाही. मग आता पर्याय नंबर 1 तर येणार नाही. मग पर्याय नंबर 2 बघू. 1 इथं लिहिलं जर या स्टारच्या जागी 1 लिहिलं तर 11 5 55 11 5 किती रे 55 म्हणजे एकक स्थानी इथं जर 1 घेतलं तर 11 5 55 म्हणजे एकक स्थानी 5 आलं. अरे 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 इथं तर 0 आहे ना म्हणजे हे पण पर्याय येणार नाही. आता 3 जर घेतलं इथं 3 घेतलं तर इथं 5 13 1 13 13 2 26 33 39 13 54 13 5 65 65ला 5 येईल एकक स्थानी पण एकक स्थानी इथं 0 आहे म्हणजे हे पण येणार नाही. म्हणून अचूक उत्तर डोळे झाकून पर्याय नंबर किती 3 2 तिथं लिहिलं तर 12 25 60ला 0 हातच्या आले 6 12 2 24 12 3 36 12 1 12 12 2 24 12 3 36 36 आणि 6 किती 36 आणि 6 42ला 2 हातच्या आले 4 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चौक 48 48 आणि 4 49 50 51 52 बघा आलं का 5220 स्टारच्या जागी इथं 2 इथं 2 आणि इथं 2. समजलं सगळ्यांना. म्हणून असे प्रश्न आले गोंधळून जायचं नाही विचार करून सोडवा. पहा बरं 8वा प्रश्न काय म्हणले 8व्या प्रश्नात चौकट चौकट 5 गुणिले चौकट चौकट 5 बरोबर 13225 चौकोनांच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता. मग आता ह्याच्यापैकी अंक कोणता आहे. मग आपल्याला एक पर्याय आहे बघा काय करायचं धडो 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 हे 4 अंक इथं ठेवायचा 4 4 4 4 म्हणजे 445 गुणिले 445 गुणाकार करायचा उत्तर किती येतं बघायचं. नाहीतर 3 ठेवायचं 335 गुणिले 335 उत्तर किती येतं बघायचं. 2 ठेवायचं 225 गुणिले 225 उत्तर किती येतं बघायचं. म्हणजे एक तर तसं करा किंवा अजून एक युक्ती सांगतो तुम्हाला बघा रे. जर एकक स्थानी 5 असेल तर त्याची युक्ती काय आहे बघा. एकक स्थानी 5 असेल तर काय त्याचा वर्ग करणं फार सोपं आहे. ह्या संख्या आणि ह्या संख्या दोन्ही सारख्या आहेत ना म्हणजे वर्ग आहे. म्हणजे वर्गामध्ये काय 15चा वर्ग म्हणजे काय 15 गुणिले 15 करतो आपण बरोबर आहे. मग फार सोपं आहे. कधीही एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग करायचा असेल तर डायरेक्ट 5च्या जागी तिथं लिहायचं 25 कळालं. आणि नंतर 1च्या जागी 1 आणि त्याच्या पुढचा अंक 1 आणि त्याच्या पुढचा अंक किती 2 ह्या दोघांचा गुणाकार करायचा. तो गुणाकार किती बे 1 बे म्हणजे ह्याचं 15चा वर्ग आलं उत्तर 225. समजलं सगळ्यांना. आता सांगा जर समजा मी 25चा वर्ग विचारलं तर इथं 5 आहे मग त्याच्या आधी काय लिहायचं 5च्या ऐवजी 25 आणि 2च्या पुढचा अंक कोणता मग 3 दोन्ही 6 आलं 25चा वर्ग 625 कळालं सगळ्यांना. तसंच आता मला सांगा 35चा वर्ग 35चा वर्ग आधी काय लिहायचं 25 आणि 3च्या पुढं कोणता अंक आहे 4 मग आता हा किती लिहू सांगा पटकन 3च्या पुढचा अंक कोणता 4 आणि मग आपण काय म्हणले त्या दोघांचा गुणाकार 4 त्रिकोण 12 आलं की रे. हे कळालं सगळ्यांना. तसंच अजून एक सांगा बरं आता हे यायला पाहिजे 45चा वर्ग म्हणजे एकक स्थानी 5 आहे मग काय लिहू आधी 25 नंतर 4 आहे 4च्या पुढचा अंक मग त्या दोघांचा गुणाकार किती आला हे समजलं सगळ्यांना. तसंच आता इथं पण करायचं. इथं आपल्याला काय दिलेलं आहे गुणाकार. मग आता सगळ्यात सुरुवातीला तुम्ही जर असं केलात 1 1 1 5 घेतलात तर 1 1 5 घेतल्यावर ह्याचा जर वर्ग केला तर 5च्या ऐवजी काय लिहायचं 25. हे किती झाले मग 25 5च्या अलीकडे किती अंक आहे 11 11च्या पुढचा अंक 12
मग 11 आणि 12 ह्यांचा गुणाकार 12 × 12 = 2 हाचा आला 1 12 × 12 आणि 1 13 132 इथं 135 लिहायचं. 13,225 13,200 हे आणि अरे अरे सारखं आलं ना. कशामुळं आलं तर हे एक अंक ह्या चौकटीत घेतल्यामुळं, म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. लक्षात ठेवा युक्ती. लग्नात आवश्यक नुक्ती आणि गणितात आवश्यक आता युक्तीनं सोडवू. बघा आता 3,737 गुणिले 27 केलं तर एवढं येतंय. मग 3,727 37 गुणिले 81 केलं तर किती येईल हे विचारलंय. तर लक्षात घ्या हे गुणाकार करत बसायचं नाही, थोडं डोकं लढवायचं. 27च्या तिप्पट 81 आहेत बरोबर आहे. म्हणजे ह्याचं आणि ह्याचं गुणाकार हे आणि हे अंक सारखाच आहे म्हणजे एवढं आलं. म्हणजे आता 27च्या तिप्पट असल्यामुळं ह्या जर संख्येला जर 3 न गुणलं रे, हे बघा ह्यालाच जर 3 न गुणलं तर उत्तर येईल का बघू. 9 त्रिक 27 ला 7 हातचे आले 2. 9 त्रिक 27 28 29 ला 9 हातचे आले 2. 8 त्रिक 24 25 26 इथं 2 इथं 2 0 आणि पुन्हा 3 1 3. उत्तर आलं 3,02,697. पर्याय नंबर आहे का. किती आहे पर्याय नंबर. कळालं सगळ्यांना. किती फास्ट झालं आणि सोपं. बघा बालमित्रांनो 10वा प्रश्न काय दिलाय. पुढील उदाहरणात चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. मग जिथं जिथं चौकोन आहे तिथे तिथं पहिल्यांदा 3 1 0 4 आणि जिथं त्रिकोण आहे तिथं दुसऱ्यांदाचे अंक 3 9 9 5 हे घेऊन बघायचे. म्हणजेच काय आता उदाहरणार्थ तुम्हाला एक सांगतो हां. पर्याय नंबर 2 घेऊन बघू आपण. चौकोनच्या जागी 1 1 1 आणि गुणिले 9 9 9 असं करायचं. तर आता इथं सुद्धा युक्ती सांगू तुम्हाला. जर कोणत्याही संख्येला 2 अंकीनं 2 अंकीला गुणताना 3 अंकीनं 3 अंकीला म्हणजे समान अंकीनं समान अंकाला गुणत असताना जर त्याच्यातला गुण्य किंवा गुणक 9च्या पटीत असेल म्हणजे समजा 9 99 999 99,999 असं जर असेल 9 सारखा अंक तर त्याच्यासाठी ही युक्ती वापरा. काय करायचं जे काही 999च्या व्यतिरिक्त दुसरा जो अंक आहे ना त्याच्यातून 1 वजा करायचा. आता हे किती आहेत 110 हे एक वरचे किती आहेत 111 तर 111तून 1 वजा केलं उरलं किती 110. आता उत्तर ते लगेच पुढं ह्या सुरुवातीच्या 1 मध्ये किती मिसळले तर 9 होतील 8. दुसऱ्यांदाच्या 1 मध्ये किती मिसळले तर 9 होतील हे 1 आणि तिकडं 8 लिहायचं. तिसऱ्यांदाच्या अंकामध्ये किती मिसळले तर 9 होतील तर 9च झालं उत्तर 1,10,889. तेच उत्तर आलं. आलं का लक्षात. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 2. पण तुम्ही नीट पाहिलात तर 333 गुणिले 333 केलं तरीसुद्धा हेच उत्तर यायला आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1 पण येईल आणि पर्याय नंबर 2 दोन्हीपैकी कोणताही एक पर्याय रंगवायचा. अरे बोलत बोलत आपलं सराव संचे स्वाध्यायच संपला. सगळ्यांना समजलं 10 गणित लक्षात आले. व्हेरी गुड. छानपैकी अभ्यास करा आणि युक्तीच्या पद्धतीनं गणित सोडवा. धन्यवाद.